पवित्र अग्नीसमोर बसलेली वधू, हातात मृत आईची अंगठी आणि मनात एकच निर्णय, हे लग्न नाही, हीच तिची शेवटची रात्र ठरणार होते. नमस्कार मित्रांनो, दिलकशी या कथेच्या चौथ्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग ऐकूया दिलकशी भाग 4. पवित्र होमकुंडात अग्नी दगदगत होता. ब्राह्मण मंत्रोच्चार करत त्यात आहुती घालत होते. ती मात्र डोळे मिटून फक्त त्या ज्वालांचा गरमीचा अनुभव घेत होती. आयुष्याने तिला यापेक्षाही भयानक चटके दिले होते. पण आज तिचे आयुष्य एका अशा वळणावर उभे होते की तिथून तिला स्वतःला या पवित्र होमकुंडात समर्पित करण्याची इच्छा होत होती. क्षणोक्षणी ती स्वतःला त्या ज्वालांच्या जवळ जाण्यापासून रोखत होती. का? तर तिने तिच्या आईला मरताना वचन दिले होते की आयुष्य आनंदाने जगणार, संकटांपासून कधीच पळणार नाही आणि नाही सुख मिळवण्यासाठी कोणत्या शॉर्टकटचा वापर करणार. ती कनक रायचंदे अवघ्या 10 वर्षाची होती तेव्हा एका ॲक्सिडेंटमध्ये तिचे आई वडील दोघी गेले. वडिलांना तर तिला शेवटचे पाहता आले नाही, पण आईला मात्र मरताना सुद्धा लेकीची काळजी होती. आपल्यानंतर आपल्या लेकीचे कसे व्हायचे या विचारानेच तिने तिच्या लेकीला खंबीर बनवण्याकरता तिच्याकडून हे वचन घेतले. त्याच वचनाला ती आजपर्यंत जागत आली होती. म्हणून बऱ्याच वेळा मनात येऊनही तिने कधी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. तिच्या आईला जाऊन 2 दिवसही झाले नसतील की तिचा मामा जबरदस्ती तिला त्याच्यासोबत घेऊन गेला. घरात म्हातारे आजी आजोबा होते, पण त्यांचेही वय झाल्याने पुढे पोरीला कसे सांभाळणार हा विचार करून त्यांनी तिला तिच्या मामासोबत पाठवून दिले. पण मामा मामी फार लालची होते. ती लहान असल्याने तिच्या आईवडिलांची प्रॉपर्टी जरी तिच्या नावावर होऊ शकत नव्हती, तरी दर महिन्याला तिच्या पोटापाण्याच्या खर्चाकरता तिला पैसे मिळायचे आणि ते पैसे मामा मामी ठेवून घ्यायचे. मामी तिचा बराच जाच करायची. मामीला सुद्धा एक मुलगी होती, पण कनक दिसायला फार सुंदर असल्याने ती मुलगीसुद्धा नेहमी तिचा छळ करायची. बऱ्याच वेळा कनक त्यांना उत्तरही द्यायची, पण त्या बदल्यात तिला मारहाण सहन करून भुकेलंही राहावं लागायचं. कोणाला शंका येऊ नये म्हणून कनकला शाळेत तर टाकले होते, पण घरची सर्व कामं तिलाच करावे लागायचे. मामीला तर कनकच्या रूपात पैसे देणारीच मोलकरीण मिळाली होती. मामाला तसेही पैसे कमवायची अक्कल नव्हती आणि कनकला मिळणारा पैसा ही जास्त प्रमाणात असल्याने मामा मामीचे घरीच बसून आरामात त्यात भागायचे. पण कनकच्या हिश्श्यावर मात्र त्या सुखातले 4 दिवसही यायचे नाही. पण कनक मुळातच दिसायला सुंदर आणि अभ्यासात हुशार होती. 12वीच्या परीक्षेत बोर्डात नंबर काढूनही मामाने कनकला शिकायला पुढे टाकले नाही आणि म्हणूनच कनक फक्त 12वी झालेली होती. आणि आज त्या दोघांनी तिचे लग्न एका 45 वर्षाच्या माणसासोबत ठरवले होते. कारण या सुंदर बाहुलीकरता त्या दोघांना त्याने भरपूर रक्कम मोजली होती. तिच्या शेजारी बसलेला नवरदेव त्याचे लाल दात दाखवून सगळ्यांकडे हसत बघत होता. त्याचा तर आज आनंदच त्याच्या हातात मावत नव्हता. त्याला पहिलेच एक बायको होती, पण तरी त्याला कनक हवी होती आणि ती अशी मिळणार नाही, म्हणून त्याने या लग्नाचा घाट घातला होता. या लग्नाचा आनंद फक्त 4 जणांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मामा, मामी, नवरदेव आणि मामीची मुलगी. मामीला मुलगाही होता, पण कनकच्या पैशावर त्याला शिकायला मुंबईला पाठवले होते आणि सध्या तो बिझी असल्याने येऊ शकला नव्हता. मामीची मुलगी तर कनकच्या नवरदेवाला पाहून फार खुश होती, कारण ती नेहमी कनकच्या सुंदरतेवर जळत आली होती. कनकपेक्षा सुंदर दिसण्यासाठी तिने वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप किट वापरूनही कनकच्या नखाचीही सर तिला येत नव्हती. आणि म्हणूनच ती आज कनकच्या नशिबाकडे बघत गालात कुत्सित हसत होती. कनकला कधीही चमत्कारावर विश्वास नव्हता, त्यामुळे आजही कोणता चमत्कार होईल हा विचार तिने केला नव्हता. ती आता या क्षणाला फक्त तिच्या आईवडिलांना आठवत होती. असे नव्हते की तिने या लग्नासाठी विरोध केला नव्हता, पण कितीही विरोध केला तरी शेवटी व्हायचे तेच.
जे मामा मामी करायचे. तिने तर इथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, पण त्या दोघांनी तिचा तोही डाव उधळून लावला. आज एवढ्या वर्षात पहिल्यांदा स्वतःला ती हतबल समजत होती. थकली होती ती आता. तिच्यात अजून लढण्याची ताकद नव्हती. तिने हळूच डोळे उघडले आणि आपल्या हाताकडे पाहिले. तिच्या हातात तिच्या आईची अंगठी होती. त्या अंगठीत एक हिरा लावलेला होता. मामाला त्या हिऱ्याबद्दल काही जास्त माहीत नसल्याने त्याने ती अंगठी तिच्याकडूनच राहू दिली होती. नाहीतर ती सुद्धा कधीच विकून खाल्ली असती. कनकने त्या अंगठीकडे पाहत तिचा विचार पक्का केला आणि हळूहळू तो खडा तिच्या नखांनी सैल करण्याचा प्रयत्न करू लागली. बस अजून काही क्षण. काही क्षणात ती तिच्या मुक्तीच्या मार्गावर असणार होती. पण तिला मरतानाही त्या माणसाची बायको म्हणून मरायचे नव्हते. म्हणून ती तिचे काम थोडे पटापट करू लागली. तिने तिची नजर आजूबाजूला फिरवली तर सर्वच आपापल्या कामात मग्न होते. मामा मामी तर शेजारीच उभे राहून मिळालेले पैसे आता कसे खर्च करायचे हाच विचार करत होते आणि त्यांची मुलगी तर स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत तिचा मेकअप ठीक करत होती. अंगठीतला खडा मोकळा व्हायला बस थोडाच अवधी बाकी होता की ब्राह्मणांचा आवाज आला. वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायचे आहे. आता मात्र कनकचे डोळे भरून आले. तिने भरल्या डोळ्याने एकदा त्या ब्राह्मणांकडे पाहिले तर त्या ब्राह्मणांच्या चेहऱ्यावर सुद्धा तिच्यासाठी तिला चिंता जाणवली. खरं तर ते सुद्धा मनातून या लग्नासाठी तयार नव्हते, पण पैसा फार वाईट असतो. त्यांनाही त्यांच्या पोटाची खडगी भरायची होती. नवरदेवाने हातात मंगळसूत्र धरले आणि तिच्याकडे पाहिले तर तिने त्याच्याकडे पाहून तिची मान नकारात हलवली. तसे तो त्याचे तपकिरी दात दाखवत हसला आणि त्याने त्याचा हात हळूहळू तिच्याजवळ घेऊन जाऊ लागला. कनकने आता घाबरून आपले डोळे बंद केले. पण थोडा वेळ झाला. पुढे काही हालचाल जाणवली नाही. तसं तिने डोळे उघडून पाहिले तर आता त्या पूर्ण मंडपाचे स्वरूप बदलले होते. त्या मंडपात 25-30 गार्ड आपल्या हातात बंदूक घेऊन पोझिशनमध्ये उभे होते. त्यातल्या एका गार्डने नवरदेवाच्या हातातले ते मंगळसूत्र कधीच ओढून त्याच्या डोक्यावर बंदूक ताणली होती. एकाची बंदूक तिच्या मामामामीच्या डोक्यावर सुद्धा धरलेली होती. असेच इतर वरातींमध्ये आलेल्यांना सुद्धा बंदुकीच्या धाकाने गुपचूप बसवण्यात आले होते. ब्राह्मण सुद्धा आता आपला मृत्यू जवळ आला आहे असे वाटून देवांचा धावा करत होते. कनक गोंधळून आजूबाजूला बघत होती तर समोरच्या दारातून तो मस्त ब्लू कलरची शेरवाणी घालून एक हात खिशात टाकत ॲटिट्यूडमध्ये चालत त्यांच्या समोर आला. त्याला पाहून मामा मामींनी हिम्मत करून विचारले, कोण आहात तुम्ही आणि हा काय प्रकार आहे? तर त्याने त्यांना काही उत्तर दिले नाही. फक्त त्या गार्डला खुणावले. तसे त्या गार्डने तिथे बसलेल्या नवरदेवाला बखोटीला उचलून जवळजवळ बाजूला फेकूनच दिले. आता तो येऊन तिच्या शेजारी पाटावर बसला. त्याने ब्राह्मणांना इशारा केला. तसा त्याचा इशारा समजताच त्यांनी लगेच पूजा सुरू केली. ती तिरप्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती. कोण होता? का आला होता? आणि येऊन सरळ लग्नाला कसा काय बसला? तिला तर समजत नव्हते. तो मात्र तिच्याकडे एक नजरही न बघता ब्राह्मणांनी सांगितलेल्या समिधा त्या होमकुंडात घालत होता. ए, तू कोण आहे? आणि इथे कसा अचानक येऊन बसलास? मी तिच्यासाठी भरपूर पैसे मोजले आहे तिच्या मामाला. शेवटी तो नवरदेव चवताळून तिथे स्टेजवर आला आणि त्याने ध्रुवला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण ध्रुव काही बोलेल त्याआधीच त्याच्या गार्डने त्या माणसाच्या जोरात कानात मारली. त्यामुळे तो माणूस पुन्हा एकदा जमिनीवर लोळला. तुम्ही असे बघू कसे शकतात? जर तिचं लग्न आता माझ्यासोबत झालं नाही तर माझा संपूर्ण पैसा आत्ताच्या आत्ता मला परत करायचा. तो झिंगूर तरीही उठला आणि तिच्या मामाला म्हणाला, हो हो, तुम्ही माझ्या भाचीसोबत कसे लग्न करू शकतात? आम्ही आम्ही तिला एवढी लहानाची मोठी केली, तिला सांभाळली, तर तो हा दिवस पाहण्यासाठी का?
तिच्या मामाने हिम्मत करून ध्रुवला विचारले, पण त्याने मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता आपले सर्व लक्ष त्या ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारावर दिले. पण जसे ब्राह्मणांनी मंगळसूत्र घालायला सांगितले तसे मात्र मामी लगेच पुढे झाली आणि म्हणाली, मी तुला तिच्याशी लग्न करू देणार नाही. ती आमची प्रॉपर्टी आहे आणि ती मी अशीच सहजासहजी कोणाच्या हातात देणार नाही. मामी जरी असे म्हणत असली तरी तिची मुलगी मात्र खाली उभं राहून फक्त ध्रुवला बघत होती. त्याची पर्सनॅलिटीच अशी होती की तिचे डोळे त्याच्यावरून हटतच नव्हते. कनकला मात्र मामा मामीच्या बोलण्याच्या मनातून वाईट वाटत होते. त्यांनी नेहमी तिच्याकडे एक माणूस म्हणून नाही तर फक्त एक पैसा देणारी प्रॉपर्टी म्हणून पाहिले होते आणि ते ही गोष्ट आज उघडपणे कबूलही करत होते. पण माहीत नाही का कनकला ध्रुवकडे बघून पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागल्या. पण तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवणार नव्हती. आतापर्यंत तिच्या अंगठीतला खरा बऱ्यापैकी मोकळा झाला होता. त्याने त्याच्या खिशातून मंगळसूत्र काढले आणि जसे त्याने हात पुढे केला, कनकने तिच्या अंगठीतला खडा पटकन हातात धरून तोंडात टाकण्यासाठी हात वर केला की तो खडा तोंडात टाकेल त्याआधीच त्याने तिच्या हातावर त्याच्या हाताची पकड घट्ट केली. मी आईला शब्द दिला आहे, तुला सून म्हणून घरी घेऊन जाईल. त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. त्याचा आवाज कमी असला तरी त्यातला राग तिला जाणवला. तिने नजर वर करून पाहताच त्याने तिच्या हाताला हिसका देऊन तो खडा त्या अग्निकुंडात टाकला आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिच्या हाताला धरून त्याने त्या अग्निकुंडाभोवती 7 फेरे पूर्ण केले. जेव्हा ब्राह्मणांनी आशीर्वाद देऊन त्यांना विधिवत पतिपत्नी म्हणून घोषित केले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यात टाकलेले पिवळ्या रंगाचे उपरणे तिच्या हातात दिले आणि तिच्या मामीसमोर उभा राहून त्याने खिशातून चेकबुक काढले. त्यावर सही करून तो चेक मामीच्या हातात देऊन म्हणाला, हे पैसे तिच्याशी लग्न करण्याचे नाही तर तुमचा चेहरा आयुष्यात परत न बघण्यासाठी आहे. कनक तर त्याच्या बोलण्यावर एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तोच ध्रुवने तिचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेला. जसा तो मंडपाच्या बाहेर पडला तसे एक एक करून त्याचे गार्डही तिथून निघून गेले. मामा मामी एकदा जाणाऱ्या त्याला आणि एकदा आपल्या हातातल्या त्या चेकला बघत होते. या चेकवरची अमाऊंट त्यांना पहिले मिळालेल्या पैशापेक्षाही जास्त होती. कनक ज्याच्यावर कधीच विश्वास ठेवायला शिकली नाही ती आता अनोळखी नवऱ्यावर विश्वास ठेवू शकेल का? आणि मामा मामी खरंच इतक्यावरच थांबणार आहेत का? या सगळ्यांची उत्तरं मिळतील पुढच्या भागात. जर तुम्हाला दिलकशीची ही कथा मनाला भिडली असेल, कनकच्या वेदना तुम्हाला जाणवल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशीच भावनिक थरारक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचा एक लाईक, एक कमेंट मला पुढचा भाग अजून ताकदीने लिहायला प्रेरणा देतो. भेटूया लवकरच दिलकशी भाग 5 मध्ये. धन्यवाद.